हॅलो फ्रेंड्स. कालच्या लेक्चरमध्ये यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की अंधेर नगरी आणि चौपट राजा यांची स्टोरी आपण पाहिली की कसं विचित्र पद्धतीने त्या अंधेर नगरी आणि चौपट राजामध्ये कारभार चालत होता. म्हणजे थोडक्यात आपल्या तथ्याला आपल्या तत्वाला न पटणारा असा सगळ्या पद्धतीचं हे कारभार अशी एक सिस्टीम त्या ठिकाणी राबवली जात होती की ज्याच्यामध्ये एक चोर राजाकडे याचना घेऊन येतो, आपली विनवणी घेऊन येतो की एक व्यापारी निकृष्ट दर्जाच्या घरात राहत असल्यामुळे त्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला भिंत कोसळली आणि त्याचा एकमेव प्रामाणिक कष्टाळू पार्टनर हा त्याच्यात मरण पावला आणि तो त्याच्या जीवाची किंवा त्याची भरपाई मागायला किंवा त्याबद्दल तक्रार मांडायला राजाकडे आलेला आहे. तर तो राजा त्या चोराला शिक्षा करण्याऐवजी त्याला न्याय देण्याचा प्रयत्न तो राजा करत आहे. आणि तो न्याय देण्याच्या प्रयत्नामध्ये त्या दिवशीच्या लेक्चरमध्ये आपण जे पाहिलं की तो जो क्रम आहे की त्या क्रमामध्ये सगळ्यात आधी कोणाला बोलवलं गेलं तर त्या व्यापाऱ्याला बोलवलं गेलं की व्यापाऱ्याचे जीव घेतला जावा. पण व्यापाऱ्याने ज्यावेळेला सांगितलं की मी तर घर आत्ताच बांधलेलं आहे आणि मी माझ्या घराचे जे पैसे लागणार होते ते पूर्णपणे दिलेले आहेत, तर मी जर पैसे पूर्ण दिले असतील किंवा मी जर माझ्या पद्धतीने सगळं व्यवस्थित केलं असेल तर मला दोष देण्याचं काहीही कारण नाही आहे. मग हा दोष कोणाला दिला जावा तर हा दोष फक्त आणि फक्त ब्रिक लेअरर म्हणजे जो गवंडी काम करणारा, जो मिस्त्री काम करणारा होता त्याला दिला जावा आणि त्याचा जीव घ्यावा, माझा जीव घेऊ नये. हे सांगितल्यानंतर राजाला पटलं आणि राजाने त्याचा जीव घेण्याचं रद्द करून त्या गवंड्याला बोलवलं की गवंड्याचा जीव घेतला जावा, त्याला शिक्षा व्हावी अशा पद्धतीची योजना, अशा पद्धतीचं नियोजन त्यांनी आखलं. ब्रिक लेअरर ज्यावेळेस आला तो म्हटला की माझी काही चूक आहे, ज्यांनी माती कालून दिली, सिमेंट कालून दिली त्याची चूक आहे, त्यांनी जास्त पाणी टाकलं, मी तरी काय करू. मग ते निकृष्ट दर्जाचं असल्यामुळे असं झालं, मग त्याला शिक्षा. असं पुढं 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 आपण जात राहिलो. पूर्ण ते आता एवढं सगळं परत रिपीट करणं फक्त कंटाळवानच नाही तर रटाळसुद्धा आहे. तर या सगळ्यांचा शेवट जो होता तो फक्त आपण पाहूयात. तर शेवट असा होता की त्या व्यापाऱ्याच्या एका सावकाराच्या मुलीला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि तिला सांगितलं गेलं की तुझ्यामुळं तुझं लक्ष विचलित, तू याचं लक्ष विचलित केलं म्हणून यांनी मडकं चुकीचं बनवलं आणि म्हणून तुला शिक्षा व्हावी. तर ती म्हणते माझी चूक नाही आहे, माझं लग्न पुढच्या सोमवारी आहे, माझे दागिने अजून तयार नाही आहेत आणि त्या दागिन्यांसाठी मी सोनाराकडे चालले होते आणि मी सोनाराकडे जात असताना या कुंभाराचं घरमध्ये आलं, त्याला माझी काही चूक नाही आहे. जर त्या सोनाराने माझे दागिने जर वेळेवर दिले असते तर मी घरातनं बाहेरच पडले नसते आणि मग बाकी काही प्रश्न उद्भवले नसते, त्यामुळं माझी चूक नाही. आणि मग आता त्या सोनाराला बोलवलं गेलं आणि सोनाराला बोलवल्यानंतर स्टोरी कशी पलटली आणि काय झालं. आत्ताचा पहिला भाग जो होता तो फार रडाळ होता, परंतु दुसरा भाग जो आहे तो इंटरेस्टिंग आहे. कारण त्याच्यामध्ये कसा माणूस एखादा स्वतःच्या जीवावर बेतल्यानंतर कशा पद्धतीने एखादा माणूस पलटी मारतो किंवा कशा पद्धतीने तो स्वतःचा सुटक्याचा प्रयत्न करत असतो हे आपल्याला ह्या सेकंड पार्टमध्ये बघायचं आहे. सेकंड गार्ड एक्झिस्ट अँड रिटर्न्स विथ द गोल्डस्मिथ, पान नंबर 60 वरती आहे. मी पार्ट 2 पाहतोय आपण प्लेचा. आता दुसरा जो गार्ड असतो तो जातो आणि त्या सोनाराला घेऊन येतो आणि सोनाराला घेऊन आल्यानंतर पुढं काय होतं ते पहा. सोनार म्हणजे गोल्डस्मिथ इन अ क्रँकी टोन, म्हणजे एकदम असं थोडा वैतागलेला किंवा असा परेशान म्हणजे असं म्हणजे एकदम उदास अशा पद्धतीचा टोन. ओ नोबल किंग, आय बेग ऑफ यू, म्हणे की मी तुमच्याकडे दयेची भीक मागतो. हाऊ कॅन यू गिव्ह मी सच अ हार्श सेंटेन्स. या ठिकाणी सेंटेन्स म्हणजे वाक्य नव्हे, या ठिकाणी सेंटेन्स अर्थ होतो शिक्षा. म्हणे की तुम्ही मला एवढी कठोर शिक्षा कशी देऊ शकता.
आय वॉज मेअरली फॉलोईंग युअर ऑर्डर्स. मेअरली, मेअरली म्हणजे फक्त, केवळ. आता तो म्हणतो की तुम्ही मला एवढी कठोर, हार्श म्हणजे कठोर, आणि सेंटेन्स म्हणजे शिक्षा, तुम्ही मला एवढी कठोर शिक्षा कसं काय देऊ शकता. आय वॉज मेअरली फॉलोईंग, फॉलो करणे म्हणजे अनुकरण करणे किंवा पाळणे, म्हणे मी तुमची आज्ञा पाळत होतो. हाऊ कॅन यू गिव्ह मी सच अ हार्श सेंटेन्स. आय वॉज मेअरली फॉलोईंग युअर ऑर्डर, तुमच्या आज्ञेचं मी पालन करत होतो. टू द लेटर, You commanded me to set aside all my work and get the queen's ornaments ready before her highness's birthday. म्हणे राणीचा बर्थडे आहे, क्वीनचा बर्थडे आहे, आणि क्वीनच्या बर्थडेच्या निमित्ताने तुम्ही मला सांगितलं होतं की तुम्ही काय करा, तू काय कर, बाकी सगळी कामं बाजूला ठेव, आणि बाकी सगळी कामं बाजूला ठेवून फक्त आणि फक्त राणीचे दागिने तयार कर. तिच्या वाढदिवसापूर्वी ते सगळे दागिने तयार झाले पाहिजेत, अशी तुम्ही मला ऑर्डर केलेली होती. सो देर हॅज बीन डिले इन मेकिंग द लेडीज ब्रायडल ऑर्नामेंट्स. म्हणून या लेडीच्या ब्रायडलचा अर्थ होतो नववधू. ॲक्च्युली ब्राईड म्हणजे नववधू, ब्रायडल हे ॲडजेक्टिव्ह आहे. ब्राईड नाऊन आहे, ब्रायडल ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणे की यांच्या दागिने बनवण्यामध्ये काय झालं तर मला उशीर झाला. इन द नेम ऑफ जस्टिस युअर हायनेस पार्डन मी, स्पेअर माय लाईफ. म्हणे की महाराज दया करा, तुमच्या या उदात्त या साम्राज्यामध्ये माझ्यावरती दया करा आणि मला माझं जीवन घेऊ नका. स्पेअर माय लाईफ. आय वॉज जस्ट फॉलोईंग युअर हायनेसेस ऑर्डर. म्हणे मी फक्त तुमचा ऑर्डर पाळत होतो, मी फक्त तुमची आज्ञा पाळत होतो, आणि म्हणून माझ्याकडनं ही गफलत झालेली आहे, म्हणून माझ्याकडनं ही चूक झालेली आहे. नाहीतर माझ्याकडनं ही चूक झाली नसती. त्या मुलीचे, नववधूचे जे काही दागिने आहेत ते मी वेळेत करून दिले असते, पण तुम्ही मला जी आज्ञा केली होती, तुमच्या आज्ञेमुळं मी ह्या गोष्टी करू शकलो नाही. आता ज्या पद्धतीने आपण पार्ट 1 मध्ये पाहिलं, याच्यामुळं ते झालं, त्याच्यामुळं ते झालं, त्याच्यामुळं ते झालं, मग त्याला शिक्षा देण्यासाठी बोलवत होते. आता ते म्हणले का चला मला फाशीला द्या म्हणून? नाही. आता काय म्हणतात, नॉट अनदर वर्ड. अजिबात हे सगळं ऐकून घेणार नाही. नॉट अनदर वर्ड म्हणजे पुढं काही बोलू नकोस, हे सगळं चालणार नाही, हे ऐकून घेतलं जाणार नाही, हे खपून घेतलं जाणार नाही. युअर एक्सक्यूज डज नॉट होल्ड गुड. तू जे कारण सांगतोय हे काही योग्य कारण नव्हे, हे व्हॅलिड कारण नव्हे, हे ग्राह्य धरलं जाऊ शकत नाही. टू द गार्ड्स, टेक द गोल्डस्मिथ अवे टू द गॅलॉज अँड हँग हिम ॲट वन्स. लगेच याला फाशी द्यायला न्या आणि याला फाशी देऊन टाका. अजिबात बोलून देऊ नका, अजिबात काय ऐकू नका. माझ्या आज्ञेचं लगेच पालन केलं जावं. ह्याला न्या आणि ह्याला. आता बेतलं कोणावर होतं? राजावरती. जर पार्ट 1च्या हिशोबाने जर शिक्षा करायची होती तर मग शिक्षा कोणाला व्हायला पाहिजे होती? तर शिक्षा व्हायला पाहिजे होती राजाला. पण राजाने स्वतःवरती ते घेतलं का? नाही. अशा वेळेला मात्र राजा काय म्हणतोय की तुझं कारण योग्य नाही, ऐकून घेतलं जाणार नाही, खपून घेतलं जाणार नाही, पुढं काही बोलू नको. आणि सैनिकांना म्हटला की ह्याला घेऊन जावा आणि ह्याला फाशी द्या. गोल्डस्मिथ, हॅव मर्सी. दया करा महाराज माझ्यावरती. ओ जनरस किंग, आय फॉल ॲट दाय फीट. मी तुमचे पाय पडतो. पर प्लीज फॉरगिव्ह मी. फॉरगिव्ह करणे म्हणजे माफ करणे. म्हणे की महाराज मला माफ करा, मी तुमचे पाय पडतो, मला माफ करा. जस्ट वन्स दिस टाइम लेट मी लीव. आय हॅव. तो म्हणतो की फक्त एवढ्या वेळेला मला माफ करा, माझ्याकडनं चूक झाली, यापुढे अशा प्रकारची चूक करणार नाही. माझ्याकडनं चूक झालेली आहे, इतक्या वेळेला मला माफ करा. लेट मी लीव, मला जिवंत राहू द्या. आणि पुढे म्हणतात आय हॅव आणि डॉट 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 दिले. याचा अर्थ
तो पुढे कदाचित म्हणत असावा की मला माझी बायको आहे, माझी एवढी मुलं आहेत, हे ते. आता म्हणणार तो मला आई वडील आहेत, त्यांची मला काळजी घ्यायची, असं काहीतरी तो कारण सांगणार. पण त्याला ते पूर्ण करूनच नाही दिलं. किंग, नन ऑफ दीज एनीमोर. अजिबात ऐकून घेणार नाही तुझं काही सांगू नकोस. ही असली कारणं, हे आणि ते असलं काही, आणि माफी बिफी तसलं काही तुला मिळणार नाही. टेक हिम अवे ॲट वन्स, लेट हिम हँग टू डेथ. म्हणे की त्याला लगेच घेऊन जावा आणि त्याला काय करा, फाशी द्या. अजिबात त्याचं काय ऐकू नका किंवा अजिबात उशीर करू नका. न्याय म्हणजे न्याय. त्याला लगेच न्याय मिळाला पाहिजे त्या चोराला, आणि याला घेऊन जावा आणि लगेच काय करा, ह्याला फाशी द्या, अशी आज्ञा महाराजांनी केली. अजिबात कुठलं कारण ऐकू नका, लगेच त्या माणसाला काय करा, फाशी द्या. टू गार्ड ड्रॅग द वेलिंग गोल्डस्मिथ. ड्रॅग करणे म्हणजे फरफटत नेणे, ओढून नेणे. वेलिंग गोल्डस्मिथ. वेलिंग शब्द आधी 2 वेळा गेलेला आहे. वेल करणे म्हणजे आक्रोश करणे. गोल्डस्मिथ अवे. कोर्टियर्स अँड अदर विस्पर टू वन अनदर आउट ऑफ शॉक. म्हणे की सगळे जे काही दरबारातली लोक होती, कोर्टियर्स म्हणजे दरबारात असलेली, उपस्थित असलेली लोक, विस्पर टू वन अनदर. विस्पर करणे म्हणजे मनातल्या मनात पुटपुटणे, हळूच बोलणे. टू वन अनदर आउट ऑफ शॉक म्हणजे प्रत्येक जणांना धक्का बसला की हा कसला न्याय. राजाची जर चूक होती, राजाने जर त्या गोल्डस्मिथला सांगितलं होतं तर राजाला शिक्षा व्हायला पाहिजे, हे असा न्याय कसं काय केला. सून द गार्ड्स रिटर्न विथ द गोल्डस्मिथ अँड द हँगमॅन. आता थोडक्यात काय झालं, परत त्या गोल्डस्मिथला घेऊन, फाशी देणाऱ्याला घेऊन ते गोल्डस्मिथ वगैरे सगळे परत दरबारात आले. किंग अनॉइड म्हणजे रागवलेले, एकदम रागात. वाय हॅव यू नॉट कॅरीड आउट माय ऑर्डर्स. माझ्या आज्ञेचं पालन का केलं नाही, याला फाशी का दिली नाही अजून. हँग द गोल्डस्मिथ ॲट वन्स ॲट दिस मोमेंट ऑर यू विल सफर द सेम पनिशमेंट. म्हणे त्या फाशी देणाऱ्याला म्हणतात, त्या जल्लादाला, की लगेच त्याला फाशी दे. जर त्याला लगेच फाशी दिली नाही, माझ्या आज्ञेचं लगेच पालन झालं नाही, तर तुला फाशी होईल, तुला ही शिक्षा भोगावी लागेल, म्हणजे तुला सुद्धा फाशी दिली जाईल. हँगमॅन होल्डिंग अ नूज इन हिज हँड. आता नूज काय असतं, तर ती जी गाठ असते ना, म्हणजे आता समजा फाशी द्यायची आहे, तर फाशी देण्यासाठी हे समजा तो तक्ता बनवला आहे, तर ही जी गाठ आहे याला नूज म्हणतात. दिस इज कॉल्ड नूज. होल्डिंग अ नूज इन हिज हँड्स 1,000 अपोलॉजीज. अपोलॉजी म्हणजे माफी, क्षमा. ओ ग्रेट किंग, बट दिस नूज डज नॉट फील द गोल्डस्मिथ्स नेक. इट इज टू लूज. म्हणे की परंतु ही जी गाठ आहे, हा जो काही नूज आहे, हा गोल्डस्मिथला बसत नाही. ते फार लूज आहे, फार मोठा आहे, आणि याचा जो जी मान आहे ती फार कशी आहे, लहान आहे. इट इज टू लूज. आता या ठिकाणी टूचा अर्थ काय होतो, खूप जास्त. टूचा अर्थ या ठिकाणी काय होतो, खूप जास्त, आणि लूज म्हणजे ढिलं, सैल. आता या वेळेला मात्र किंगनी काय पनिशमेंट दिली ती बघा. आता आणखीन भयानक प्रकार घडला. काय प्रकार घडला. Then try it around everyone's neck ear, pointing to the subject, and see who it fits. Whosoever has a neck of the size of the nose must be hanged. झालं. एवढा मूर्ख राजाच कधी पाहिला नाही. म्हणे की ही सगळी प्रजा जेवढी उभी आहे दरबारात, लोक सगळ्यांच्या मानेचा माप घ्या. ज्याच्या ह्याच्यात ही व्यवस्थित बसेल त्याला फाशी देऊन टाका. काय संबंध आहे, काय अर्थ आहे या गोष्टीला. म्हणे की ज्याच्या मानेला हे परफेक्ट बसेल त्याला फाशी देऊन टाका. पॉइंटिंग टू द सब्जेक्ट म्हणजे प्रजा. अँड सी हू इज फिट्स.
Whosoever has a neck of the size of the noose must be hanged. ज्याच्या साईजमध्ये ते बसल त्याला फाशी देऊन टाका. Hangman tries the noose on many of the subjects waiting for justice. They spurn and resist, but the hangman, with the help of the guards, overpowers them. Finally, the noose fits the disciple. प्रत्येकाला करतात. आता किंग तर ओव्हरपॉवर होणार. आता प्रत्येक जण आपापल्याला स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होता, पण गार्ड होते सगळे, हँगमॅन होता, त्यांच्या मदतीने त्यांना प्रत्येकाला धरलं, प्रत्येकाचा माप घेतला. आणि नेमकं तो जो नवीन माणूस आज आलेला होता, डिसायपल, जो आता या शहरात नवीन राहायला येणार होता, बरोबर त्याच्याच मानेला ते परफेक्ट बसलं. म्हणजे थोडक्यात कावळं बसायला आणि फांदी मोडायला, तसा हा प्रकार झाला. त्याच्याच मानेला परफेक्ट बसलं आणि त्याच्या मानेला परफेक्ट बसल्यामुळे आता असं ठरलं की त्यालाच फाशी दिली जावी. हँगमॅन, युअर हायनेस, इट फिट्स ॲट लास्ट. म्हणे की बसलं, या माणसाला महाराज ते परफेक्ट बसते. डिसायपल, बट तो म्हणतो, अरे पण माझा संबंध काय, मी का फाशी, मला का फाशी व्हावी, माझा संबंध काय, मी या शहरात नवीन आहे, माझं काही संबंधच नाही या सगळ्या घटनेशी, मग मला फाशी का. किंग म्हणतो, जस्टिस ॲट लास्ट. शेवटी त्या चोराला न्याय भेटला. टेक हिम टू द गॅलॉज विदाउट फर्दर डिले. कुठलेही दिरंगाई न करता, कुठलाही उशीर न करता, कुठल्याही प्रकारे लेट न करता याला पटकन घेऊन जावा आणि याला फाशी देऊन टाका. तुम्हाला सुद्धा पटत असेल की हा मूर्खपणा आहे, ही फालतूगिरी आहे, थोडक्यात ही फालतूगिरी आहे. अशा पद्धतीने कुठेही न्याय चालत नाही, अशा पद्धतीचा कुठेही न्याय नसतो. फर्दर डिले, कुठल्याही प्रकारचा उशीर न करता याला लगेच फाशी द्या. हँगमॅन अँड गार्ड फोर्स द प्रोटेस्टिंग डिसायपल आउट. प्रोटेस्ट करणे म्हणजे विरोध करणे, स्वतःचा बचाव करणे, विरोध करणे, की बाबा माझं काय चूक आहे, मी का फाशी घेऊ, माझा संबंध काय. पण कुठल्याही प्रकारे त्याचं काही न ऐकता त्याला घेऊन जात होते. किंग डायलॉग मारतोय आता. किंगनी डायलॉग काय मारला, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. म्हणे एखाद्या माणसाचा न्याय जर त्याला उशिरा दिला गेला तर थोडक्यात त्याला न्याय मिळालाच नाही असं होतं. डिनाय करणे म्हणजे नकार देणे. त्याचं स्पेलिंग आहे DENY, डिनाय. मला वाटतं या धड्यातच तो शब्द गेलेला आहे आणि त्याचा भूतकाळ आहे डिनाईड. मग जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. अंधेर नगरी प्राइड्स इटसेल्फ ऑन प्रॉम्प्ट ॲक्शन. म्हणजे अंधेर नगरीला स्वतःवरती अभिमान आहे, गर्व आहे. का तर ते पटकन ॲक्शन घेतात, कुठल्याही प्रकारची दिरंगाई करत नाहीत, कुठल्याही प्रकारची टाळाटाळ करत नाहीत आणि पटकन न्याय देतात लोकांना. आणि लवकर न्याय देण्यासाठी आम्ही प्रसिद्ध आहोत. आवर ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. आमचे जे शब्द आहेत त्याच्यापेक्षा आमच्या कृती जास्त पटकन आणि जास्त पॉवरफुल आहेत. म्हणून म्हणतात आवर ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. या वाक्याला अंडरलाईन करा, आवर ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. कारण याच्यावरती तुम्हाला असं एक्सपान्शन ऑफ आयडिया विचारलं जाऊ शकतं की बाबा एक्सपान्शन ऑफ आयडिया करा, की कृती शब्दांपेक्षा कृती श्रेष्ठ. की बाबा तुम्ही जर एखादी फक्त बोलत राहिले आणि काही कृती नाही केली तर मग त्याचा काही उपयोग नाही. Voices and shouts heard from outside all re-enter in a rush with another elderly man. आता बाहेरनं बराच गोंधळ, गडबड सगळी ऐकू येत होती आणि बाहेरनं सगळे पुन्हा आतमध्ये आले आणि आतमध्ये येत असताना त्यांच्याबरोबर एक एल्डरली मॅन होता. एल्डरली मॅन म्हणजे एक वयस्क माणूस, एक म्हातारा माणूस त्यांच्याबरोबर होता. किंग, व्हॉट, why have you all returned with this stranger alive and who is this man? म्हणे की तुम्ही या अनोळखी व्यक्तीला जिवंत घेऊन परत कसं काय आलात आणि हा माणूस कोण आहे आता नवीन, तुम्ही सगळे का आले परत.
फर्स्ट गार्ड. आता पहिला जो गार्ड असतो तो म्हणतो आय बेग युअर पार्डन. आय बेग युअर पार्डन फार छान वाक्यरचना आहे, याला पण एक अंडरलाईन करून ठेवा. आय बेग युअर पार्डन म्हणजे महाराज माफ करा, मी तुमची माफी मागतो. युअर हायनेस बट वी आर कन्फ्युज्ड इंडीड. कन्फ्युज्ड म्हणजे गोंधळलेले, इंडीड म्हणजे खरोखर, आम्ही खरोखर गोंधळलेलो आहोत, काय करावं तेच कळत नाही. This old man rushed towards us as we were about to hang the young stranger and begged and pleaded that he should be hanged instead. म्हणे की जेव्हा आम्ही या तरुणाला फाशी देत होतो तर या तरुणाला फाशी देत असताना हा म्हातारा माणूस पळत पळत आला आणि म्हणाला की याच्याऐवजी मला फाशी द्या. म्हणे याला फाशी देऊ नका, फाशी कोणाला द्या, मला द्या, याला फाशी देऊ नका. Second guard, at first we thought the old man had lost his mental balance. म्हणे की सुरुवातीला आम्हाला वाटलं की याचा मेंटल बॅलन्स गेलेला आहे, थोडक्यात हा माणूस वेडा झालेला आहे असं आम्हाला सुरुवातीला वाटलं. आम्हाला वाटलं की हा माणूस वेडा झाला आहे की काय, याला काय म्हणजे थोडक्यात कळत नाही किंवा काय असं काही आहे का, हा का असं करतोय. What sane man would wish to suffer such a drastic death willingly. म्हणे की आम्हाला वाटलं की आम्हाला वेडा झालाय की काय, कोण असा शाणा माणूस स्वतःहून मरण्यासाठी येईल. सॅने मॅन, सॅने मॅन म्हणजे शुद्ध असलेला शाणा माणूस. कुठला शाणा माणूस स्वतःहून मृत्यूला जवळ करेल, कोण स्वतः मरायला जाईल. First guard, but this young man says that he is wise and learned sage from the forest yonder, and he himself was the man's disciple. म्हणे की हा माणूस म्हणतो की हा माणूस फार हुशार आहे, बुद्धिवंत आहे. But this young man says that he is a wise and learned sage. तो जो ज्याला फाशी देणार होते तो आधी तरुण, तो म्हणतो की हा जो म्हातारा माणूस आहे हा फार उत्कृष्ट एकदम हुशार माणूस आहे, फार एकदम असा ज्ञानी माणूस आहे, ज्ञानी माणूस आहे हा. आणि तो म्हणतो की ही इज फ्रॉम फॉरेस्ट यॉन्डर अँड हिमसेल्फ वॉज द मॅन्स डिसायपल. म्हणे की मी यांचा शिष्य आहे, हे माझे गुरु आहेत. सेज, ओ नोबल किंग, यू आर मोस्ट जनरस. तो म्हणतो की महाराज तुम्ही फार दयाळू आहात, तुम्ही फार चांगले आहात, तुमची कीर्ती फार मोठी आहे, तुम्ही फार दयाळू आहात. बी काइंड अँड अलाउ मी टू बी हँग्ड इन प्लेस ऑफ माय डिसायपल, आय बेग ऑफ यू. म्हणे की महाराज फक्त माझ्यावरती एक मेहरबानी करा, माझ्या शिष्याच्या ऐवजी मला फाशी द्या, मी तुमच्याकडे दयेची भीक मागतो. तो म्हणतो की माझ्या शिष्याला मारू नका, त्याऐवजी मला मारा. किंग, व्हॉट अ स्ट्रेंज अपील. अपील म्हणजे या ठिकाणी विनंती. किती विचित्र विनवणी करतोयस. अँड वाय डज सच अ वाईज अँड होली मॅन विश टू ऑबस्ट्रक्ट द कोर्स ऑफ जस्टिस, मे आय आस्क. होली, होली म्हणजे पवित्र. म्हणे की असा महान पवित्र माणूस म्हणजे एवढा ज्ञानी माणूस आमच्या या सगळ्या कारभारामध्ये का अडथळा आणतोय. ऑबस्ट्रक्ट म्हणजे अडथळा आणणे, ऑबस्ट्रक्टचा अर्थ होतो अडथळा आणणे. द कोर्स ऑफ जस्टिस म्हणजे न्यायाचा जो काय आमचं जो काय परंपरा आहे, त्या न्यायाच्या परंपरेमध्ये का अडथळा टाकतोय मला कळू शकेल का. मे आय आस्क, मला कळेल का हे का चाललंय, नक्की काय चाललंय आणि का चाललंय. सेज, शोईंग रिलक्टन्स टू लेट आउट हिज सिक्रेट. त्यांनी आता थोडंसं नाटक केलं, थोडंसं त्यांनी अशी ॲक्शन केली. रिलक्टंट, नाही 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 मी नाही सांगणार महाराज, मी नाही सांगू शकत, मी तुम्हाला ते कारण सांगू शकत नाही. सिक्रेट म्हणजे गुपित, ते रहस्य, ते गुपित मी तुम्हाला सांगू शकत नाही. युअर मॅजेस्टी, द ट्रूथ इज. महाराज खरं तर, नो नो,
आय कांट से इट. नाही 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 नको सांगा. नाही नाही सांगू शकत महाराज. मला वाटलं होतं मी सांगेन पण नाही सांगू शकत. नाही सॉरी. मी तुम्हाला ते गुपित सांगू शकत नाही. मी तुम्हाला ते रहस्य सांगू शकत नाही. किंग, I demand an explanation or I shall not have you hanged in place of your disciple. म्हणजे किती विचित्र वाक्य बघा. म्हणे की मला त्याचं उत्तर सांग, नाहीतर तुला तुझ्या शिष्याच्या जागी फाशी मिळणार नाही. तुला जर तुझ्या शिष्याच्या जागी फाशी पाहिजे असेल तर तुला मला कारण सांगितलं पाहिजे. तुला मला कारण सांगावं लागेल. सेज तो म्हणतो यू सी इट हॅज बीन प्रेडिक्टेड बाय द ग्रेट प्रोफेट. म्हणे की एका महान ज्योतिषाने हे वर्तवलेलं आहे. प्रेडिक्ट करणे म्हणजे भविष्य वर्तविणे. प्रेडिक्टेड म्हणजे भविष्य वर्तविणे. प्रेडिक्टेड बाय द ग्रेट प्रोफेट. नो नो आय शुडंट से दिस. नाही नाही नको नको. नाही नाही मी नाही सांगत. किंग अनॉइड स्पीक आउट ॲट वन्स ऑर युअर डिसायपल विल बी हँड. लगेच सांग नाही तर तुझ्या शिष्याला लगेच फाशी देतो. सांगतोच की नाही लगेच. म्हणजे एकदम त्याला फोर्सफुली त्याला विचारलं जाऊ लागलं. सेज. आता तो सेज फार बुद्धिमान माणूस होता. तो काय म्हणतो बघा. सेज द ग्रेट पोपेट हॅव फोरटोल्ड. आता प्रेडिक्टेड आणि फोरटोल्ड हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. फोरटोल्ड म्हणजे वर्तविणे. दॅट द वन हू विल बी हँग्ड ऑन दिस डे इन दिस किंगडम शाल बिकम द नेक्स्ट किंग अँड कॉन्कर मेनी मोर नेशन्स. म्हणे की एका मोठ्या प्रोफेटनी हे वर्तवलेलं आहे की ज्या व्यक्तीला आज या ठिकाणी फाशी दिली जाईल तो पुढचा राजा होईल. तो राजा खूप मोठा राजा होईल आणि खूप देशांवरती तो राज्य करेल. एका देशावर नाही खूप देशांवरती तो राज्य करेल. कॉन्कर म्हणजे विजय मिळवणे. कॉन्कर म्हणजे विजय मिळवणे. चौथ्या ओळीतला पहिला शब्द आहे बघा. कॉन्कर करणे म्हणजे विजय मिळवणे. मेनी मोर नेशन्स भरपूर देशांवरती तो राज्य मिळवेल. आय वॉन्ट टू बिकम द नेक्स्ट ग्रेट किंग. मला पुढचा महान राजा व्हायचा आहे आणि म्हणून मला मरायचं आहे. युअर मॅजेस्टी अँड रीन ओव्हर अ ग्रेटर कंट्री. आणि मला या महान देशावरती आणि अनेक देशांवरती मला राज्य करायचं आहे. आय विल गो डाऊन इन हिस्ट्री ॲज अ फेमस रॉयल मोनार्क. आणि मग माझी नोंद जगातल्या महान राजांमध्ये होऊन जाईल. रॉयल मोनार्क म्हणजे महान राजांमध्ये माझी कीर्ती जाईल. द फ्युचर जनरेशन्स विल रीड अबाउट मी अँड माय ग्रेटनेस फॉर मिलेनियम्स टू कम. म्हणे की पुढचे जे काही जनरेशन्स आहेत या पुढच्या जनरेशन्स काय करतील, माझ्याबद्दल वाचतील, माझ्याबद्दल शिकतील. त्यांना माझ्याबद्दल वाचावं लागेल पुस्तकांमध्ये. एवढी माझी कीर्ती होईल की लोक माझ्याबद्दल पुस्तकांमध्ये वाचतील, इतिहासामध्ये वाचतील. माझी नोंद इतिहासामध्ये होऊन जाईल. जनरेशन्स म्हणजे पिढ्या. म्हणजे पिढ्या दर पिढ्या अनेक वर्ष हजारो वर्ष माझ्याबद्दल वाचलं जाईल. फॉर मिलेनियम्स टू कम. मिलेनियम लाखो वर्ष माझ्याबद्दल वाचलं जाईल. फक्त हजारो तर मी चुकून म्हणलं. लाखो वर्ष माझ्याबद्दल वाचन केलं जाईल. लोक माझ्याबद्दल वाचतील. आय शॅल नेवर अर्न दॅट फेम इफ आय रिमेन अ रिक्लूज अ सेज. म्हणे की मी जसं आता एकांतात राहतो, तुम्ही सुद्धा साधं मला ओळखत नाही, या राज्यातलं मला कोणीच ओळखत नाही. म्हणे जर मी असा एकांतातच राहिलो आणि मी किती का महान सेज असताना मला कोणीच ओळखत नाही आणि माझी कीर्ती काहीच पसरणार नाही, मला कोणी ओळखणार नाही आणि मग माझं आयुष्य काय राहिलं मग, युजलेस. सो डू ग्रँट मी दिस फेवर. म्हणून माझ्यावरती हे उपकार करा.
माझ्यावरती ही फेवर करा. ओ किंग, लेट मी डाय ॲट द गॅलॉज टुडे. म्हणे की मला आज इथं फाशी द्या, मला फाशी द्या, मला मरू द्या. राजा म्हणतो तर अशी गोष्ट आहे का, तुला म्हणून मरायचं आहे का? आत्ता मला समजलं की अशी विचित्र मागणी तू का करतोयस. सहज कुणी मरायला कसं काय तयार होतंय, आत्ता कळलं मला. द नेक्स्ट किंग, पुढचा राजा तू होणार. म्हणजे तुला राज्य करायचंय, तू राजा होणार, ते पण बऱ्याच देशांवरती. अँड किंगडम विल एक्सपांड, आणि भरपूर मोठं साम्राज्य होईल, भरपूर मोठं साम्राज्य आणि भरपूर व्यापक होईल. ग्लोरी फॉर मिलेनियम्स टू कम, लाखो वर्षांचं वैभव. ग्लोरी म्हणजे वैभव. वाय नो वन बट आय शुड बी एंटायटल टू दिस प्रिव्हिलेज. म्हणे की बाकी कोणी कशाला, मलाच ही संधी मिळाली पाहिजे, मलाच हा फायदा मिळाला पाहिजे, मलाच ही उपलब्धी मिळाली पाहिजे. एंटायटल म्हणजे थोडक्यात एखाद्या गोष्टीस पात्र असणे. टू द प्रिव्हिलेज म्हणजे मी याचा हक्कदार आहे. गार्ड्स, टेक मी टू द गॅलॉज अँड हँग मी ॲट वन्स विदाउट एनी डिले. आता गार्ड्सला म्हणतो सगळ्यांनी या आणि मला सगळ्यांनी घेऊन जाऊन मला फाशी द्या. हरिअप, पटकन करा. डोंट वेस्ट टाईम, कुठल्याही प्रकारे वेळ वाया घालवू नका. वेळ वाया जर घालवला तर माझी पुढचा राजा होण्याची जी संधी आहे ती काय होईल, माझ्याकडनं जाईल. व्हॉट अ वंडरफुल फेट इन माय नेक्स्ट लाईफ. पुढच्या जीवनात मला किती सुंदर माझं भविष्य आहे. फेट म्हणजे भविष्य, किंवा फेटला तुम्ही नशीब म्हणू शकता, नशीब. अ किंग वन्स अगेन, पुन्हा एकदा मी राजा होणार. म्हणजे आता तर मी राजा आहेच, आता पुन्हा एकदा मी राजा होणार. गुड बाय वर्ल्ड, सगळ्यांना म्हणतो की सगळ्यांना गुड बाय, या जगाला गुड बाय करतो. सी यू अगेन, पुन्हा मी जन्म घेईन आणि पुन्हा जन्म घेऊन मी पुन्हा राजा होऊन या ठिकाणी मी येईन आणि पुन्हा मी राज्य करेन आणि पुन्हा मी याचा राजा होईल आणि लाखो वर्षांसाठी मी माझी उपलब्धी मिळवेल आणि मी या देशावरती राज्य करेन. ठीक आहे. ऑल एक्झिट, सगळेजण निघून जातात. तो ड्रामा, तो नाटक, ते प्ले आता या ठिकाणी संपलेला आहे. 9चे विद्यार्थी, तुम्ही होमवर्क पाठवायला सुरुवात करा. मागच्या आठवड्यामध्ये आकांक्षाचा मला मेसेज आला होता की आमचे एक्झाम्स वगैरे चालू आहेत, पण मला वाटतं आता एक्झाम वगैरे सगळ्या संपल्या असतील. आता एक्झामचं कारण वगैरे सांगण्याचं काही रिझन नाही आहे. बरेचसे होमवर्क तुमच्याकडनं पेंडिंग आहेत. पेंडिंग म्हणजे थोडक्यात तुम्ही आत्तापर्यंत एकदाही होमवर्क पाठवलेलाच नाही आहे. समृद्धी, आकांक्षा दोघींनी होमवर्क पाठवायला सुरुवात करा. माझ्या नंबरवरती होमवर्क पाठवायचा असतो, क्लासच्या नंबरवरती पाठवायचा नसतो. माझा नंबर तुमच्या दोघींकडे आहे. तुम्ही दोघींनी मला होमवर्क पाठवायला सुरुवात करा. आजचा होमवर्क असा आहे की या धड्याचे जेवढे प्रश्न उत्तरं साईडला असतात ते सगळे साईडचे प्रश्न उत्तरं तुम्हाला लिहून मला जास्तीत जास्त उद्या संध्याकाळपर्यंत पाठवायचेत. उद्या संध्याकाळपर्यंत तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्यापर्यंत पोचली पाहिजेत. प्रश्नांची उत्तरं गाईडमधनं, नोट्समधनं ढापायचे नाहीत. चुका होऊ द्या, मनाने लिहा. जेवढं मनाने लिहाल तेवढी इम्प्रूव्हमेंट होईल. तुम्हाला किती येतं आहे, काय येतं आहे मला अजून माहिती नाही आहे, कारण तुम्ही आत्तापर्यंत एकदाही माझ्या होमवर्क्सला रिस्पॉन्स दिलेला नाही आणि तुम्ही आता होमवर्क पाठवला पाहिजे. ती तुमची आता नैतिक जबाबदारी आहे. ठीक आहे. तर मी तुमच्या होमवर्कची वाट पाहणार आहे आणि त्याच्यानंतर मग पुढचं मी तुम्हाला कशा पद्धतीने ग्रामर वगैरे करायचं ते मी सांगणार आहे. आणि तुम्हाला जर काही शंका असतील तरी तुम्ही मला व्हॉट्सॲपवरती, माझे नंबर दोघींकडे आहे तुमच्याकडे, तुम्ही मला पाठवू शकता आणि तुम्ही मला तुमच्या डाऊट्स विचारू शकता. ठीक आहे फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच. बाय, टेक केअर.